ओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. वस्तू जगताची किंमत. लाओत्से विचारत आहे की स्वतःच्या व्यक्तिमत्वाला की भौतिक वस्तू जगताला जास्त किंमत आहे. या प्रश्नाचे उत्तरही प्रत्येकाच्या जीवन पद्धतीवर अवलंबून आहे. व्यक्ती जेव्हा स्वतःवर प्रेम करते तेव्हा ती बाह्य वस्तू जगताला जास्त महत्त्व देत नाही. त्याच्यासाठी बाह्य जगत गौण असते. तो त्याच्या स्वतःच्या तत्वांना जपतो. त्यासाठी त्याला बाह्य जगताचा त्याग करावा लागला. त्यासाठी त्याला बाह्य जगतातील सुख सोडावे लागले. त्यासाठी त्याला बाह्य जगताकडे पाठ फिरवावी लागली तरी त्याला त्याची पर्वा नसते. तो त्याच्या मतांवर ठाम असतो. स्वतःच्या जीवनाशी तो कधीही तडजोड करत नाही. कोणी काही अटी घालू लागले किंवा कोणी काही बंधने घालू लागले किंवा कोणी त्याला कमी लेखू लागले की हा स्वप्रेमी ताडकन रोखठोक बोलून अशांना बाहेरचा रस्ता दाखवतो. तो स्वतःच्या जीवनशैलीशी पक्का बांधलेला असतो. हा अहंकारी असतो असे नाही, कारण आपले काम बरे की आपण बरे अशी त्याची मनोवृत्ती असते. तो कोणाला काही शिकवायला किंवा सल्ला द्यायला जात नाही आणि कोणाला सल्ला विचारत नाही. तो त्याच्या मतानुसार पूर्णपणे उत्तम जीवन जगत असतो. त्यात बदल करायची गरज नसते. तो त्याच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षित, पूर्ण समाधानी, पूर्ण स्वयंभू असतो. असा मनुष्य काम असल्यास सर्वांकडे जातो आणि सर्वांना मदत करतो. परंतु काम झाले की तो स्वतः कोठेही रेंगाळत नाही आणि कोणाला स्वतःजवळ रेंगाळू देत नाही. असा मनुष्य मितभाषी असतो, मौन असतो. त्याला एकट्याने राहायला आवडते. त्यामुळे तो आनंदी असतो. त्याला सुख दुःख गौण असते. जो स्वतःवर प्रेम करत नाही तो वस्तू संग्रह करत असतो. तो प्रेमाची तहान वस्तूंच्या माध्यमातून भागवत असतो. त्याला प्रेमासाठी स्वतःची चौकट पुरत नाही. यासाठी तो आजूबाजूला माणसे जमवतो. त्याला स्वतःचे मत नसते. त्याचे जीवन 4 जणांच्या विचाराने जगले जाते. त्याला एकट्याला सुरक्षित वाटत नाही. हा पाल्हाळ बोलणारा असतो. यामुळे आपण काय बोलत आहोत याचा त्याला पाचपोच नसतो. एकातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा असे विषयामागून विषय काढत हा बोलत असतो. काहीही कारण नसताना सर्वत्र संचार करत असतो. हा सदा सुखाच्या शोधात असतो. त्यामुळे तो दुःखाचा डांगोरा पिटत असतो. असा मनुष्य बहुधा आनंदाला पारखा असतो. स्वतःवर प्रेम नसलेला मनुष्य आपले वैयक्तिक व्यक्तिमत्व कधीही जपत नाही. त्याला कोणाच्या बोलण्यातून काही वावगे वाटले तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण तो स्वतःही तसेच बोलत असतो. असुरक्षितता, प्रेमाची भूक इत्यादी कारणांमुळे तो स्वतःपेक्षा आजूबाजूला असलेल्यांना जास्त महत्त्व देतो. जीवन जगायला तो स्वतः पुरेसा होत नाही. त्याच्या जीवनात स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व असते. असा मनुष्य इतरांना सतत देत असतो. यात त्यागापेक्षा माणसे जोडणे हा विचार असतो. व्यक्तिमत्व आणि वस्तू जगत. लाओत्से तिसरा प्रश्न विचारतो की स्वतःच्या व्यक्तिमत्वाची हानी आणि वस्तुसंग्रह यात जास्त वाईट काय आहे. या प्रश्नाचे उत्तरही प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणीनुसार, त्या वेळच्या जीवन पद्धतीनुसार आणि परिस्थितीनुसार दिले जाईल. अनेक जण जमीन जुमला, सोने नाणे यासाठी प्रसंगी जीवावर उदार होतात. रक्ताचा पाट का वाहिना पण जमिनीवर पाय ठेवू देणार नाही अशा ईर्ष्येने झगडा केला जातो. मालमत्तेसाठी मारीन नाहीतर मरेन अशी गर्जना करून एकमेकांवर जीव घेणे घाव घातले जातात. कारण जीवित असताना अमुक वस्तू दुसऱ्याच्या मालकीची झालेली पाहवत नाही. यात अहंकार असतो. अमुक अमक्याच्याच अधिपत्याखाली असले पाहिजे. गेली अनेक पिढ्या अमुकच घराण्याच्या हाती याची सत्ता आहे आणि ती यापुढेही तशीच टिकली पाहिजे. त्यासाठी जीवावर उदार होऊन त्याचा ताबा ठेवला जातो. यात नावलौकिकाचा, घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. अनेक वेळा गेली अनेक पिढ्या अमुक परंपरा पाळली जात असल्यामुळे आता या आधुनिक काळात ती प्रथा पाळणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसूनही ती प्रथा पाळली जाते. यात आर्थिक तोटा असतो. तरीही झीज सोसून केवळ घराण्याच्या नावलौकिक टिकवण्यासाठी हे सर्व केले जाते. त्या घराण्यात यासाठीच तुमचा जन्म झाला आहे असे मनावर ठसवण्यात येते.
अनेक वेळा त्याग, दान, देणगी नाईलाजाने दिली जाते. काही समारंभ परंपरा जपण्यासाठी साजरे केले जातात. त्यामागे समाज काय म्हणेल हीच भावना असते. हा जुलमाचा रामराम असतो, परंतु वरवर सुहास्य वदनाने हे केले जाते. अनेक जण पैशाच्या मागे वेड्यासारखे पळत असतात. कारण एकच असते की बाकीचे तसे करत आहेत. इतरांसारखे राहणीमान सांभाळण्यासाठी पैसे हवे असतात. त्यामुळे मनात नसूनही आर्थिक व्यवहार केले जातात. वास्तू वस्तू सांभाळल्या जातात. अर्थातच याला छेद देणारेही आहेत आणि तेच सत्य जीवन आहे. अमुक करायला पाहिजे कारण मी अमुक घरात जन्माला आलो आहे, हा विचार जुगारून देऊन आपल्याला पटलेल्या मार्गाने जीवन जगणारे असतात. यामुळेच राजा विश्वामित्र, महावीर बुद्ध राज्य सोडून निघून गेले. राजा जनकाने इदम न मम या भावनेने राज्य सांभाळले. परशुराम, राम, श्रीकृष्ण यांनी राज्य जिंकली, परंतु ती योग्य त्या व्यक्तींच्या हवाली करून स्वतः तेथून दूर निघून गेले. वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाले. प्रत्येकाचा जन्म हा त्याच्या प्रारब्धानुसार होत असतो. प्रत्येक जन्माचा हेतू शेवटी मुक्ती होण्यासाठी काही विशिष्ट जीवन जगण्याचा असतो. त्याला वेगळे वळण केवळ अहंकार, प्रतिष्ठा राखण्यासाठी देणे हा त्या जन्माचा अपमान करणे असते. यासाठी तत्वनिष्ठ वस्तुजगत क्षुद्र मानून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला, स्वभावाला, प्रारब्धाला महत्त्व देतात. ते त्यानुसार वर्तन करतात. हरि ओम.